जय मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांचा एकच मोठा प्रश्न आहे, की "सर मी फॉर्म कुठे भरू?" हे बघा मित्रांनो, ही गोष्ट एक मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पण एक गोष्ट बेटर माहिती आहे, की आपलं ग्राउंड आता किती निघतंय आणि आपलं पेपर किती निघू शकतो, हे तुम्हाला आजच्या कंडिशन माहिती आहे. पुढं तो किती वेळ मिळेल ते आता तुमचं नशीब ते तुम्हाला 2 मिळतं, 2 महिने मिळेल की 3 महिने मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही याला त्याला विचारण्यापेक्षा मित्रांनो कुठे फॉर्म भरू, कुठे फॉर्म भरू? त्यापेक्षा तुम्ही त्या जिल्ह्याचा ज्या ठिकाणी तुम्ही 1, 2, 3 जिल्हे चॉईस केले असतील, त्याचं एक तुम्ही एनालिसिस करा, की तिथं ओपनला जागा किती आहेत किंवा तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहे? तिथून मागील पेपर कसा सेट झालेला होता किंवा कसे पॅटर्न पडलेले आहे आत्तापर्यंत? मागील ग्राउंडचे कट ऑफ कसे लागलेले आहे? ग्राउंड कुठं झालेले आहे? या सगळ्या गोष्टींचा एक तुम्ही अंदाज घ्या थोडा. कारण की यावर्षी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की फक्त मुंबई शहरालाच जागा जास्त आहे असं नाही. दरवर्षी कसं असतं, की फक्त मुंबई शहराला जागा जास्त असतात आणि बाकी ठिकाणी जागा कमी असतात. यावर्षी नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, लोहमार्ग असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर ग्रामीण असेल, एक 4-5 जिल्ह्यांना काय चांगलं मित्रांनो जागा ह्या चांगल्या आहेत. त्यामुळं जी पब्लिक आहे ना, हे डिव्हायडेशन होणार आहे. आणि मोस्ट ऑफ मुलं ह्यावर्षी एक असं दिसून येतंय, की जिल्हे टार्गेट करतायत. छोटे-छोटे जिल्हे टार्गेट करतायत, कमी जागेवर टार्गेट करतायत आणि बरेचसे विद्यार्थी मित्र असं म्हणतात, की मुंबईला जागा जास्त आहे, मुंबईला फॉर्म पडतात किंवा इकडे जागा असं काही नाही मित्रांनो. यावेळेस काय झालेलं आहे, 4-5-6 ठिकाणी सिमिलर जागा असल्यामुळं पब्लिक ही पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार आहे आणि जे कॉम्पिटिशन दरवर्षी लागत होतं, ते कॉम्पिटिशन आता तसं लागणार नाही आहे. बाकी ठिकाणी सगळी स्पर्धा ही वाटली जाणार आहे. त्यामुळं तुमचं फॉर्म सिलेक्शन ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. जसं तर काही मुलांचे प्रश्न असतात, ज्यांना मला शक्य आहे त्यांना मी रिप्लाय करतोय, की काय मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन मी करतोय. पण आताच्या कंडिशनला मित्रांनो एक सगळं डिसिजन घेऊन तुम्ही फॉर्म भरायला चालू करा. नंतर कदाचित एक सगळे लोड एकत्र पडल्यानंतर साईड जाम पण होऊ शकते. त्यामुळं तुम्ही आता जिल्हा तुमचा चॉईस करून फॉर्म भरून टाका. जय हिंद.